केलेले कर्म झाले, त्याची भोग आले किंवा त्याची फळ आले आणि उपजले मेले ऐसे किती. तुम्ही कर्म करणार, तुम्ही केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला भोगायला लागणार आहे. कीर्तनामध्ये आलेले सुनबाई, आज जर तुम्ही तुमच्या सासूबाईंची सेवा करत नसाल तर जास्त काय नाही होणार, तुमच्या घरातला एक माणूस तेवढा जाणार. पण सुनबाई, उद्या तुमचा पप्पा सुद्धा मोठा होणार आहे, उद्या त्याचं सुद्धा लग्न होणार आहे, उद्या तुम्हाला पण सुनबाई येणार आहे. आणि तुम्ही जसं तुमच्या सासूबाईचा काटा काढला तशी तुमची सून सुद्धा तसा तुमचा काटा काढणार. पण चांगलं कर्म करा. आणि कसं आहे आता ऐका, साप आणि सापाची ताकद. आणि बघा कसं आहे माहिती आहे का, काय काय आता सुना सुद्धा काय काय लय खतरनाक बोलतात. काय काय सुना लागतात का सांगा बरं. काय काय बाया सुद्धा लय खतरनाक बोलतात. एकाची सून म्हणली, बया आता कांद्याचे पैसे झाले, सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. काय घेतला? ट्रॅक्टर घेतला. सुनबाई म्हणली, माझा पाय लागला आणि ट्रॅक्टरच आला. मग तुझा पाय एवढा चांगला होता बाई, मग तुझ्या बापाला जप्तीस नोटीस का ग आली? पप्पीची आहे तुझा पाय. अगं बाई, तुझा पाय लागला आणि ट्रॅक्टर आला, तू सगळ्या जगाला सांगितलं, पण तुझा पाय लागला आणि तुझ्या सासूबाईला 2 वेळा अटॅक आला हे नाही सांगितलं तू. तुझ्या सासऱ्याचा बीपी वाढला हे नाही सांगितलं तू. तुझ्या नवऱ्याची हे नाही सांगितलं तू. तू जावचं पोरगा आल्यावर बिस्किट लपून ठेवायची हे नाही सांगितलं तुझ्या गाला. तू हे नाही सांगितलं तुझ्या गाला. तू तुझ्या सासूबाईची जिरवली हे नाही सांगितलं तुझ्या गाला. आणि कसं आहे माहितीये का, सापाची ताकद त्याच्या दातात आहे. सापाची ताकद बोला, सापाची ताकद त्याच्या दातात आहे. वाघाची ताकद त्याच्या जबड्यात आहे. वाघाची ताकद त्याच्या जबड्यात आहे. पक्षाची ताकद त्याच्या पंखामध्ये आहे. पक्षाची ताकद त्याच्या पंखात आहे. हरणाची ताकद त्याच्या पायात आहे. आणि सासूची जिरवण्याची ताकद